नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण बँक ऑफ महाराष्ट्राची जी 150 जनरलिस्ट ऑफिसर स्केल 2 साठी रिक्रुटमेंट नोटिफिकेशन आलेलं आहे त्याबद्दलची माहिती घेणार आहोत. ही माहिती घेत असताना ओव्हरऑल सगळ्यांच्या मनामध्ये जी एक्साइटमेंट मागच्या वर्षी त्याच्या पाठीमागच्या वर्षी बँक ऑफ महाराष्ट्राबद्दल होती किंवा तिथल्या जॉबबद्दल होती किंवा आपली इथली बँक महाराष्ट्रातली बँक म्हणून होती, कुठेतरी त्या भावनेला आजचा व्हिडिओ पाहण्याच्या आधी तुमच्या मनामध्ये निश्चितच तडा गेलेला असेल. तरी सुद्धा माझी अशी इच्छा आहे की या नोटिफिकेशन बद्दल शेवटपर्यंत माहिती बघा. स्पेसिफिकली जे ग्रामीण बँकचे विद्यार्थी जे ग्रामीण बँकांमध्ये काम करतायत किंवा असे विद्यार्थी जे प्रायव्हेट बँकांमध्ये काम करतायत अशांनी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं कंपल्सरी आहे. एखादी अपॉर्च्युनिटी जेव्हा समोर येते त्यावेळेस ती खऱ्या अर्थानं अपॉर्च्युनिटी आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे. पाठीमागे लॉकडाऊन चालू असताना 3850 जागांसाठीची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीबीओची ॲडव्हर्टिजमेंट आली होती. त्या ॲडव्हर्टिजमेंटच्या टायटलला मी लिहिलं होतं की स्टेट बँक ऑफ इंडियामधील दशकातील सगळ्यात मोठी नोकरभरती या पद्धतीने लिहिलं होतं ऑफिसरसाठीची. तुम्हाला फरक जो आहे आत्ताच काही दिवसांनी एसबीआयचा निकाल लागलेला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे आतापर्यंत पीओ म्हणून किती विद्यार्थी व्हायचे आणि सीबीओ म्हणून किती विद्यार्थी व्हायचे होत आहेत ह्या दोघांमधला एकदम डिफरन्स जाणून येईल. त्यामुळंच मी त्या काळामध्ये निकाल येणं सोपं आहे म्हणून लगेचच्या लगेच जे विद्यार्थी किंवा त्यातल्या त्यात बऱ्यापैकी वर्किंग प्रोफेशनल्स होते त्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागं लागून त्यातल्यात माझे जुने विद्यार्थी खूप होते जे की वेगवेगळ्या प्रायव्हेट बँकांमध्ये किंवा दुसऱ्या सरकारी बँकांमध्ये काम करतात. अशांच्या पाठीमागे लागून साधारणतः त्यांना एक्झाम द्यायला लावली. जवळपास 18 ते 20 कॅन्डिडेट साधारणतः त्यामध्ये माझ्या ओळखीतले माझे जुने विद्यार्थी जे आहेत किंवा नंतर सीबीओच्या बॅचसाठी आलेले विद्यार्थी तेवढे सिलेक्ट झालेले आहेत. तेवढा निकाल एखाद्या पीओच्या एक्झाम मधून काढणं खूप जास्त अवघड जातं हे सोपं आहे. साधारणतः स्केल 2 मध्ये फायदा तोच होतो की खूप विद्यार्थ्यांना एक्झाम दिल्यानंतरची फिलिंग ही होती. सीबीओच्या एक्झामच्या केसमध्ये सांगतोय मी की माझी एक्झाम निघणार नाही. अशांची एक्झामही निघाली, अशांचा इंटरव्ह्यू निघाला आणि अशी मुलं आज 2-3 दिवसामध्ये त्यांचं मेडिकल आहे आणि जॉईन करतात महाराष्ट्र सरकारसाठी. तर ओव्हरऑल ही अशी संधी असते. या ठिकाणी जर तुम्हाला जागा कमी वाटत असतील बिलकुल तुम्ही त्या ठिकाणी चुकताय. 150 स्केल 2च्या जागा. हा, तुम्हाला जर मनामध्ये काही डाऊट आहे प्रायव्हेटायझेशन बद्दल किंवा डिसइन्व्हेस्टमेंट बद्दल आपण त्याबद्दलही चर्चा करूयात. पण पहिल्यांदा आपण ॲडव्हर्टिजमेंट बद्दल माहिती घेऊयात की एक्झॅक्टली ॲडव्हर्टिजमेंट आहे काय आणि त्यासाठी त्याकरिता माझ्यासाठी काय आहे की काय. आता सगळ्यात पहिल्यांदा ऍड पाहताना ही पीडीएफ आहे. त्यामध्ये 150 जनरलिस्ट ऑफिसर आहेत स्केल 2 मध्ये. ज्या 150 जागांचं जे डिव्हिजन आहे त्यापैकी SC 22, ST 11, OBC 40, EWS 15, अनरिझर्व्ड 62 आणि अशा टोटल 150 वेकन्सीज आहेत. त्याशिवाय फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांसाठी 2-2-2-2 अशा 8 वेकन्सीज आहेत. टोटल एज लिमिट जी ती 25 ते 35 या पद्धतीनं एज लिमिट असली पाहिजे. ओबीसी साठी 3 वर्ष जास्त 38 आणि SC ST साठी 5 वर्ष जास्त 35 अधिक 5 40 आहे. EWS कॅटेगरीसाठी कसलीही एज रिलॅक्सेशन जे ते दिलेलं नाही. तर या पद्धतीने ह्या 150 वेकन्सीज आहेत. आता त्यासाठी क्वालिफिकेशन काय पाहिजे तर क्वालिफिकेशन पहिल्यांदा तुमची बॅचलर्स डिग्री जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 60% मार्क असणं अपेक्षित आहेत. ॲग्रिगेट ऑफ ऑल सेमिस्टर म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन 4 वर्षाचं आहे तर 4 वर्षाचं मार्क डिवायडेड बाय जे काय आहे त्याचा ॲग्रिगेट काढायचं, ॲव्हरेज काढायचं, या पद्धतीने करायचं आहे. आपल्याकडं बहुतेक युनिव्हर्सिटीमध्ये जे फक्त फायनल इयरवर काढतात तसं काढायचं नाही. दुसरी गोष्ट काहींचं ह्या केसमध्ये 59 पॉईंट समथिंग आहे त्याला सुद्धा चालणार नाहीत. 60 म्हणजे 60च लागतील. काहींचे CGPA आहेत त्यांनी त्यांच्या युनिव्हर्सिटीचे CGPA टू पर्सेंटेज कन्व्हर्टर बघायचं. त्यांनी फर्स्ट क्लास कुठेच लिहिलेला नाहीये कारण की खूप युनिव्हर्सिटीचा फर्स्ट क्लास 70-75 ला असतो. तिचा फायदा अशा विद्यार्थ्यांचा का कारण की त्यांना 60% पाहिजे, त्यांना या पद्धतीने नाहीये. आणि खाली दिलेलं आहे पासिंग ऑफ JAIB आणि CIB इज डिझायरेबल. नकोय असलं तर आम्हाला चांगलंच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर JAIB आणि CIB कंपल्सरी नाही, असेल तर चांगली गोष्ट आहे पण ग्रॅज्युएशन मध्ये 60% पाहिजेत. आणि जे SC ST आणि OBC आणि फिजिकली चॅलेंज विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 55% अट आहे. जर ग्रॅज्युएशन असेल तर असं किंवा जर त्या ठिकाणी तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन असेल CA, ICWA, CFA, FRM हे असं असेल तर त्या ठिकाणी ते पण चालेल. पण बहुतेक विद्यार्थी माझ्या ओळखीतले किंवा जे विद्यार्थी व्हिडिओ पाहणार आहेत त्यापैकी 99% पेक्षा जास्त विद्यार्थी ह्या कॅटेगरीत असेल त्यामुळे मी ह्याबद्दल बोलतो. त्याच्यात दुसरा मुद्दा आहे तो की स्केल 2च्या वेकन्सीज आहेत तर निश्चितच एक्सपिरियन्स लागत असेल
हो, त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे. आता पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स ऑफ 3 इयर्स ॲज अन ऑफिसर इन एनी शेड्यूल्ड कमर्शियल बँक. एक्सपिरियन्स इन आता पुढचा तो प्रेफरेबल दिलेला आहे, पण ओव्हरऑल शेड्यूल्ड कमर्शियल बँकेचा अनुभव पाहिजे. याचा अर्थ या केसमध्ये तुमच्या प्रायव्हेट आपल्या ज्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत, ह्या कोऑपरेटिव्ह बँका चालणार नाहीत. ते शेड्यूल्ड बँक आहेत, पण शेड्यूल्ड कमर्शियल मध्ये येत नाहीत. हे मी सीबीओच्या वेळेस पण सांगितलं होतं. त्याच्यानंतरही काही विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं, एक्झाम पास झाले होते, त्यांना इंटरव्ह्यू देऊ दिले नाहीत. म्हणून जे विद्यार्थ्यांचं एक्सपिरियन्स आहेत ते कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आहे, तर अशांना अर्ज करता येणार नाही. तुम्ही फक्त एक चेक करा की तुमची बँक शेड्यूल्ड कमर्शियल बँकेमध्ये येते का. मला असं वाटतं की इनफॅक्ट पास झालेल्या मुलांकडे बघून मी सांगतो की जेवढ्या काही प्रायव्हेट बँका आहेत, ॲक्सिस, ICICI, HDFC, फेडरल, त्याच्यानंतर आपली ग्रामीण बँकांमधल्या ज्या बँका आहेत, ह्या सगळ्या बँका शेड्यूल्ड कमर्शियल बँकेच्या अंतर्गत येतात. त्यातले विद्यार्थी अप्लाय करू शकतात. पुढे तर त्यामुळं पहिल्यांदा अप्लाय करत असताना आपली बँक शेड्यूल्ड कमर्शियल बँकेच्या यादीत येते का ते पाहायचं आहे. त्याबद्दलचे सर्क्युलर आणि भारतातल्या शेड्यूल्ड कमर्शियल बँकांची यादी RBIच्या वेबसाईटवर दिलेली आहे. ती यादी तुम्हाला पाहण्यासाठी हेल्पफुल असेल. पुढे वयाची लिमिट दिलेली आहे 25 ते 35. त्याच्यानंतर जॉब प्रोफाईल बद्दल एकदम डिटेलमध्ये दिलेले आहेत. स्केल 2 लेवलचा जॉब आहे, तर त्याबद्दलच्या सुद्धा एकदम डिटेल्ड पार्ट दिलेले आहे. पण कसं आहे की याच्यामध्ये तुम्हाला कोणतं डिपार्टमेंट मिळतं, सर एवढं सगळं आम्हाला करावं लागतं का, तर नाही. यातलं जे डिपार्टमेंट मिळतं त्या डिपार्टमेंटवर डिपेंड आहे की तुमचं काम जे ते काय असणार आहे. त्यामुळं तो पार्ट याच्यामध्ये दिलेला आहे. पुढे पर्सेंटेज कॅल्क्युलेशन सांगितलं की 59.99 सुद्धा चालणार नाहीत, 60%च पाहिजेत. तर त्यांना फर्स्ट क्लास पाहिजे का, नाही. त्यांना फक्त 60% पाहिजेत. एक लक्षात ठेवायचं, त्यांना फक्त 60% पाहिजेत. आणि ज्यांचं डिप्लोमा झालेला आहे अशांनी आपलं जे कॅल्क्युलेशन बघा, त्याबद्दल पण दिले त्यांनी याबद्दल सुद्धा दिलेले की त्यांचे जेवढे काही सेमिस्टर इंजिनिअरिंग मध्ये पकडले जातात 3 वर्षाचे, त्या पद्धतीने त्यांना जे ते घ्यायचं आहे, हे असं दिलेलं आहे. चला पुढे द कट ऑफ डेट फॉर. आता ह्या सगळ्या डेट तुमचं ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर बाकी तुमचं वर्क एक्सपिरियन्स, बाकी सगळ्या गोष्टी ह्या 3 वर्षाच्या असल्या पाहिजेत ॲज ऑन 31 डिसेंबर 2020. म्हणजे आजचा तुमचा अनुभव 36 महिन्याचा नको. आजचा तुमचा अनुभव 36 महिन्याशिवाय जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हा 39 महिन्याचा पाहिजे. या डेटला तुमचं ग्रॅज्युएशन, या डेटला तुमचं वर्क एक्सपिरियन्स सगळं, किंवा एज लिमिटचं कॅल्क्युलेशन सुद्धा 31 डिसेंबर 2020 या डेटला कॅल्क्युलेट होणार आहे. म्हणजे त्या डेटला 36 महिने, आता त्याच्यानंतर 3 महिने ओलांडलेत तर आता 39 महिने वगैरे होतील. या पद्धतीने आहे. त्यानंतर एज लिमिट बद्दल मी आता सांगितलं 31 डिसेंबरला चेक होईल म्हणून. 25 ते 35 ही एज लिमिट असणार आहे. पुढे ज्यांचं ओव्हरऑल सिबिल स्कोअर खराब आहे अशांना त्यांनी सक्त ताकीद त्या ठिकाणी दिलेली आहे की कॅन्डिडेट्स विथ रेकॉर्ड ऑफ डिफॉल्ट इन रिपेमेंट ऑफ लोन्स, क्रेडिट कार्ड ड्यूज अँड ऑर अगेन्स्ट हुज नेम adverse report of civil or other external rating agencies available are not eligible for appointment. मला असं वाटतं की तुमच्या केसमध्ये तो वाला प्रॉब्लेम येणार नाही, कारण की तुम्ही सगळेजण वर्किंग आहात. खूप वेळेस हा प्रॉब्लेम काय होतो की घरामध्ये किंवा एखाद्या ग्रामीण भागामध्ये शेती जी आहे ती स्वतःच्या आणि मुलांच्या नावाने डिवायडेड असते, आणि अशामध्ये समजा एखाद्या वेळेस काही अकाउंट NPA राहिलं तर अशा वेळेस विद्यार्थ्यांना होतो. तुमच्या केसमध्ये तुम्ही सगळेजण वर्किंग आहात तर तुमच्या केसमध्ये सिबिल खराब होण्याचा मला तेवढा जास्त प्रॉब्लेम वाटत नाहीये. तर ह्या पद्धतीने आहे. पुढे जॉईनिंग बद्दल ह्या सगळ्या डिटेल्स जे त्यांनी दिलेले आहे की सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी एक्सपोज टू बँकिंग बेसिक बँकिंग नॉलेज आफ्टर जॉईनिंग थ्रू अन ऑनलाईन कोर्स अँड विल हॅव टू कम्प्लीट दिस कोर्स बिफोर स्टिप्युलेटेड टाइम. खूप सोपा असतो. त्यांना 1 वर्षाचा 2 लाखाचा बॉन्ड जो आहे तो त्यांना करावा लागेल. 2 लाख रुपये भरावं लागणार नाहीत, फक्त बॉन्ड करायचा आहे. बॉन्ड करायचा आहे 2 लाखाचा, की जर तुम्ही वर्षभराच्या आत सोडलं तर अशा केसमध्ये तुम्हाला 2 लाख रुपये तुमच्या पगारातून भरायचे आहेत. या पद्धतीनं बाकी आधी कोणतेच पैसे जे हे भरायचं नाहीये. त्यानंतर सध्या नवीन स्केलनुसार जर पगार आपण बघितला तर तो बेसिक जो आहे तो स्केल 2 चा 48,170 पडतो, आणि तसा ग्रॉस जो आहे तो डिपेंड ऑन सिटी टू सिटी, की त्या ठिकाणी HRA आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या खालीवर होतात. पण ओव्हरऑल 70,000 to 80,000 जे आहेत हा साधारणतः स्केल 2 चा जो पगार आहे, स्केल 2 चा ग्रॉस पगार या रेंजमध्ये
65 to 80, मी थोडासा ब्रॉड पकडतो, बँक टू बँक डेफर करेल, पण 65 ते 80 ह्या रेंजमध्ये ह्या घडीला स्केल 2 चा पगार जो आहे तो जातो. तर ओव्हरऑल 8-9 लाखाचं पॅकेज आहे. त्यानंतर कन्फर्मेशन बद्दल त्यांनी दिलेलं आहे की प्रोबेशन नंतर कन्फर्मेशन होईल. प्रोबेशन पिरियड 12 महिन्याचा दिलेला आहे. त्यानंतर बॉन्डची अमाऊंट म्हणजे त्या 12 तुमच्या एका वर्षाच्या आत जर तुम्ही सोडलं जॉईनिंग पासून तर अशा केसमध्ये तुम्हाला 2 लाख रुपये भरावे लागतील. पुढे सिलेक्शन प्रोसेस मध्ये बघा, त्यामध्ये पहिल्यांदा एक ऑनलाईन टेस्ट. एसबीआयच्या केसमध्ये असं सांगितलं नव्हतं की ऑनलाईन टेस्ट होणार आहे म्हणून. एसबीआय सीपीओचं सांगतोय मी, त्यांनी डायरेक्ट सांगितलं. बाकी ओव्हरऑल आपल्या सहित भरपूर जास्त युट्यूबरनं त्यावर व्हिडिओ बनवले, त्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार झाला. मला असं वाटतं आपला एसबीआय सीबीओचा जो व्हिडिओ होता तो त्यावेळेस सगळ्यात मोस्ट वॉच व्हिडिओमध्ये होता. 31,000 त्याला व्ह्यूज होते. त्यामुळं खूप जास्त लोकांनी अर्ज केलेले होते, तर त्या कारणामुळे त्यांना एक्झाम सुद्धा जी ती घ्यावी लागली. त्यांनी आतापासूनच पहिल्यांदा सांगितलं की हो आम्ही एक्झाम घेणार. आणि एसबीआयनं एक्झामचं वेटेज 0% ठेवलं होतं. फायनल सिलेक्शन इंटरव्ह्यूवर होतं. इथे एक्झामला वेटेज आहे. या परीक्षेमध्ये एक्झामला वेटेज आहे की आयबीपीएस एक एक्झाम घेईल, त्या एक्झाम मधून इंटरव्ह्यूसाठी 1:4 च्या रेशोमध्ये कॅन्डिडेट बोलवले जातील. 1:4. एक्झाम जी आहे ते 150 मार्काची होईल, इंटरव्ह्यू 100 मार्काचा होईल. पण फायनल सिलेक्शनसाठी एक्झामचे 60%, रिटर्न एक्झामचं वेटेज 60% आणि इंटरव्ह्यूचं वेटेज 40% या पद्धतीनं पकडण्यात येईल, हे त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर मिनिमम कट ऑफ मार्क्स ऑनलाईन टेस्टचे सांगतात ते, पण त्याला असा काही विशेष अर्थ जो आहे तो नसतो. चला अजून पुढे महत्वाचे मुद्दे आपण बघूयात काय काय आहेत. एक्झामचा पॅटर्न जो आहे तो त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करू की सेक्शनल टाइम लिमिट आहे. इंग्लिश क्वांट आणि रिझनिंग 20-20-20 या पद्धतीने 20-20 क्वेश्चन आणि 15 मिनिट 15 मिनिट 15 मिनिट दिलेले असतात. आणि प्रोफेशनल नॉलेजला 90 प्रश्न दिलेले आहेत. 90 प्रश्न आणि त्यासाठी 75 मिनिट असा 150 प्रश्न 150 मार्काचा 2 तासाचा तुमचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही. नेगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे तुम्ही पूर्ण पेपर सुद्धा सोडवू शकतात. चला तर ह्या पद्धतीने आहे. बाकी प्रोफेशनल नॉलेजचा पार्ट जो आहे ज्यामध्ये तुमचं बँकिंग रिलेटेड क्वेश्चन, आता ज्यामध्ये बँकिंग रिलेटेड क्वेश्चन त्यांनी टाकले त्यामध्ये तुम्हाला बँकिंग सगळ्या अंगानं करायचं आहे. तुमचे स्टॅटिक बँकिंग किंवा बँकिंग किंवा टर्मिनॉलॉजीज बिलकुल तो वाला पार्ट आला पाहिजे. बँकिंग करंट अफेअर्स वाला पार्ट, या बँकेनं कोणता ऍप लॉन्च केलं, त्या बँकेनं काय काय केलं, कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत, या बँकेनं कोणत्या कंपनी सोबत एमओयू केलेला आहे, रिलेटेड सगळ्या गोष्टी बँकिंगच्या टर्मिनॉलॉजी शिवाय हा सुद्धा पार्ट करायचा आहे. त्यानंतर पुसट पद्धतीने तुम्हाला थोडंसं नॉलेज कॅपिटल मार्केट बद्दल, इन्शुरन्स बद्दल हे सुद्धा असणं आवश्यक आहे. त्यानंतर युनियन बजेटचा पार्ट आहे. युनियन बजेट मधले अलोकेशन्स आहेत, या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, कारण की बऱ्यापैकी स्कीम्स या बँकांच्या माध्यमातून, बँकांच्या चॅनलच्या माध्यमातून चालवल्या जातात. तर ह्या सगळ्या पार्टवर तुमचा ह्या 75 प्रश्न आणि 75 मिनिट आणि 90 मार्काचा फोकस जो आहे तो असणार आहे. तर ओव्हरऑल हा पार्ट आहे. एक्झाम सेंटर महाराष्ट्रातले मी इथं बोल्ड केलेले आहेत. औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे या एक्झाम सेंटरवर तुमची जी परीक्षा आहे ती तुमची परीक्षा होणार आहे. पुढे एक्झामसाठी ऍप्लिकेशन फीस, वर्किंग विद्यार्थी असल्यामुळे काय माहित नाही, पण एक्झामसाठी फी जास्त ठेवलेली आहे. 1180 फीस आहे. अनरिझर्व्ड, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी आणि एससी एसटी कॅन्डिडेटला 118 रुपये या पद्धतीने फीस आहे. फिजिकली चॅलेंज्ड 0 फीस आहे. आणि ऑल टाइप ऑफ विमेन कॅन्डिडेट इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट. एक्झामसाठी कसलीही फीस त्यांच्यासाठी नाही. चला पुढे बघा, अजून ऍप्लिकेशनची प्रोसेस त्यांनी दिलेली आहे की कसं अप्लाय करायचं आहे. आपलं टिपिकल बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर जाऊन करायचं. बघा ऍप्लिकेशन प्रोसेस 22 मार्चला चालू होईल आणि ऍप्लिकेशनची लास्ट डेट 6 एप्रिल अशी आहे. एक्झामची डेट जीडी त्यांनी ऑप्शनल मध्ये ठेवलाय की जीडी घ्यायचा का नाही त्याबद्दल कन्फर्म नाहीयेत, पण ऑनलाईन एक्झाम फिक्स आहे आणि इंटरव्ह्यूचा पार्ट जो आहे तो फिक्स आहे. ऑनलाईन एक्झाम अजून त्यांनी सांगितलेलं नाहीये, पण जसं मला सुद्धा त्याबद्दल आयडिया झाली त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट बद्दल तुम्हाला कधी होईल ते सांगेल. पुढे एक्झामची ऍप्लिकेशन प्रोसेस टिपिकल तुम्ही ज्या पद्धतीने एखादं कोणताही आयबीपीएसचा फॉर्म भरतात बिलकुल त्याच पद्धतीने आहे. एकच फॉर्म भरा. जर त्याच्यामध्ये काही चूक झाली तर दुसरा फॉर्म ते सेम डिटेल टाकून भरा. फक्त जिथं चूक झाली तेवढी बदल करून भरायचा आहे. आयबीपीएसच्या केसमध्ये 5 फॉर्म अप्लाय केले. समजा पहिला चुकीचा आहे, दुसरा भरला, दुसऱ्यात पण चूक राहिली, जो शेवटचा आहे तो शेवटचा फॉर्म व्हॅलिड पकडला जातो आणि अलीकडचे सगळे फॉर्म कॅन्सल केले जातात. ठीक.
त्यानंतर जे असे विद्यार्थी ज्यांना सगळ्यात महत्वाचं एनओसी कुणाला लागते, तर एनओसी दुसऱ्या एखाद्या नॅशनलाइज बँकेत किंवा दुसऱ्या एखाद्या सरकारी जॉबवर आहेत, तर अशांना एक्झामच्या वेळेस एनओसी लागणार नाही, अशांना फॉर्म भरताना एनओसी लागणार नाही, अशांना इंटरव्ह्यूच्या वेळेस एनओसी लागणार आहे. कुणाला की जे गव्हर्नमेंट किंवा पीएसयूज मध्ये करतायत काम त्यांच्यासाठी. बाकी जे लोक प्रायव्हेट मध्ये काम करतात त्यांना सगळ्यात पहिल्यांदा मोठी भीती असते की मी म्हणू कसं माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये की मला एनओसी पाहिजे म्हणून. लगेचच्या लगेच त्यांना काय वाटेल, तर त्यांना एनओसीची तुम्हाला आवश्यकता नाही. तुम्हाला जॉईनिंगच्या वेळेस स्ट्रेट मला असं वाटतं की ते वाले डॉक्युमेंट द्यायचे. फक्त तुम्ही लोकांनी खाली इंटरव्ह्यूच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट आहेत, इंटरव्ह्यूच्या वेळेसच्या डॉक्युमेंटची यादी बघा, तो वाला पाठ लागणार आहे. इंटरव्ह्यू पर्यंत तुम्हाला कसलेही डॉक्युमेंट जमा करण्याची किंवा अपलोड करण्याची आवश्यकता नाही. चला पुढे. ज्यावेळेस त्याला जॉईनिंग असेल सिलेक्शनच्या वेळेस त्यांना प्रॉपर डिस्चार्ज सर्टिफिकेट जे आहेत ते त्यांच्या ऑर्गनायझेशन कडून द्यावं लागेल. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर ओनली फुल टाइम एक्सपिरियन्स. आता होईल कसं की याच्यामध्ये काही विद्यार्थी जे हे सध्याला ऍक्सिस मणिपाल, आयसीआयसीआय मणिपाल, कोटक मणिपाल या पद्धतीने मणिपालचा कोर्स केलेले 9 महिने हे एक्सपिरियन्स मध्ये पकडतील. ते म्हणतात नाही फुल टाइम एक्सपिरियन्स पाहिजे ॲज अ परमनंट एम्प्लॉई, त्यामुळं तोच एक्सपिरियन्स ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर एक्सपिरियन्सच्या बदल्यामध्ये सर मी तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर दाखवतो, सॅलरी सर्टिफिकेट दाखवतो, माझ्या पेमेंटच्या स्लिप दाखवतो, असं काहीच चालणार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ह्या पद्धतीने आहे, जी की सुरुवातीला नाही लागणार शेवटीच आहे, पण हे त्यावेळेला लागेल. बघा लिस्ट ऑफ डॉक्युमेंट टू बी प्रोड्युस्ड ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला काय काय लागणार आहे ती सगळी यादी त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे. अजूनही माझी विनंती नेहमी असते, आता असेल जे कॅन्डिडेट माझे ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस चे बंधू भगिनी असतील त्यांनी आपलं 1 वर्षाच्या आतलं सर्टिफिकेट तयार ठेवायचं. म्हणजे त्यांच्या सर्टिफिकेटवर डेट जी आहे ती जर 15 जानेवारी 2021 असेल त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, पुढच्या वर्षी 15 जानेवारी 2022 पर्यंत. काही लोक म्हणतात की मार्च एंडला त्या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी संपते, असं काही नसतं. गव्हर्नमेंटच्या सेतूला वगैरे 1 एप्रिलमध्ये किंवा एप्रिलमध्ये त्यांना आपल्या ऑफिसवर खूप जास्त गर्दी करून घ्यायची नाहीये. 1 वर्षाची लिमिट असते, तुम्ही काढलेल्या डेट पासून 1 वर्ष ते सर्टिफिकेट चालतं. तर या पद्धतीने त्यांनी ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅन्डिडेटनं तेवढं एक करायचं की त्यांनी आपापले सर्टिफिकेट वर्षाच्या आत लगेचच्या लगेच काढून घ्यायचे. बाकी सगळं अनाउन्समेंट जे ती bankofmaharashtra.in या वेबसाईटवर होईल. या पद्धतीचे डिटेल्स जे ते त्यांनी त्यामध्ये दिलेले आहेत. हे झालं एक्झाम बद्दलची माहिती, याच्यामध्ये त्यांनी सगळं. त्यानंतर काय काय आहे डिसेबिलिटी, स्क्राईब, त्याच्यानंतर बाकी वेगवेगळे फॉर्मॅट काय आहेत, ईडब्ल्यूएस, बाकी सगळ्या गोष्टी यामध्ये बघा त्यांनी व्यवस्थित दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर सर्टिफिकेटचे वेगवेगळे फॉर्मॅट, हा सगळा पार्ट त्यांनी यामध्ये दिलाय. हा पहिला तुकडा झाला. महत्वाचा पार्ट ज्यावर आपण चांगलं डिस्कशन करतो तो आहे दुसरा पार्ट. हा झाला ऍड मधला पार्ट, जो मी वाचून दाखवला काय बाकी कोणी वाचून दाखवला काय विशेष फरक पडत नाही. पण आता पहिला दुसरा महत्वाचा पार्ट पडतो की सर व्हॉट इफ बँक ऑफ महाराष्ट्र प्रायव्हेटाइज, असं काही झालं तर मी काय करू. तर बाकी लोकांना सांगतोय सध्याला जास्त चान्सेस किंवा जास्त चर्चा सध्या बँक ऑफ महाराष्ट्र बद्दलच चालू आहे. राईट, ऍक्सेप्टेड. पण माझं म्हणणं आहे की जर तुम्ही बाकी प्रायव्हेट बँकांमध्ये काम करतायत तर चांगला चान्स आहे ना, तुमच्या बँकांमध्ये प्रमोशनची पॉलिसी सुरू आहे. दुसऱ्या बँकेमध्ये म्हणतोय बँक ऑफ महाराष्ट्र असलेल्या 19 नॅशनलाइज बँकांपैकी ज्या आता 12 पर्यंत आलेल्या आहेत, यामध्ये सगळ्यात हायेस्ट सगळ्यात फास्टेस्ट प्रमोशन हे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, ते लक्षात ठेवा. मी स्टार्ट केल्यानंतर माझे 2012 आणि 2013चे विद्यार्थी जे आहेत हे आज या घडीला 2012-2013 चे विद्यार्थी या घडीला स्केल 3 आहेत आणि पुढच्या वर्षी किंवा या वर्षीच्या शेवटीच ते स्केल 4 साठी प्रमोशनला इलिजिबल आहेत आणि पुढच्या वर्षी स्केल 4 होतील. 2012 किंवा 13चं जॉईनिंग आणि 2022ला स्केल 4, 10 वर्षामध्ये 3 प्रमोशन, सगळ्यात फास्टेस्ट, मोर दॅन स्टेट बँक ऑफ इंडिया. हा पहिला एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. तर बाकी प्रायव्हेट बँकर्स तिथं काय इथं कमीत कमी तुमचा पगार तरी त्यातल्या त्यात डबल पेक्षा जास्त वाढून जाईल. एखाद्या प्रायव्हेट बँकेमध्ये स्टार्ट केल्यानंतर माहित नाही काय प्रायव्हेट बँक असो किंवा प्रायव्हेट आयटी कंपनी असो, 2006-07 मध्ये ज्यावेळेस आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजला एखादी कंपनी यायची त्यावेळेस त्यांचं फिक्स पॅकेज असायचं 3.2. 2006-07 ची गोष्ट सांगतोय. आजही एखादी आयटी कंपनी जाते, आजही त्यांचं पॅकेज 3.2च आहे. दुसरी गोष्ट, एखादी प्रायव्हेट बँक ज्यावेळेस पहिली आयसीआयसीआय मणिपालची फर्स्ट बॅच होती त्याही वेळेसचा त्यांनी सांगितलेला पगार 3.5-4 लाखाच्या आसपासच होता.
2010चं म्हणतोय मी, 2009-10 मध्ये, सॉरी 2008 मध्ये पहिल्यांदा ICICIची पहिली मणिपालची बॅच आली होती. आज 50वी बॅच आहे. पगारामध्ये काही विशेष फरक केलेला नाही, पण 2007-8 मध्ये जे पेट्रोल 40-42 रुपयांना होतं, आज ते 100 रुपयाला गेलेले आहेत. आणि तेवढी जी वाढ आहे, 2.5 पट, ही वाढ नॅशनलाइज बँकेंनी तरी कमीत कमी आपल्या पगारीमध्ये केलेली आहे. दुसरी गोष्ट, सर कामाचा ताण तो तर सगळीकडे वाढलेला आहे, पण तो पहिल्यापासून होता. बँक ऑफ महाराष्ट्रातले जेवढे काही सध्याचे विद्यार्थी जे सध्या स्केल 2 स्केल 3 झालेले आहेत आणि वेगवेगळ्या बँकेमध्ये ब्रांच मॅनेजर आहेत, ते म्हणायचे की पहिल्यांदा AGM लेवल आमच्यासारख्या स्केल 2 आणि स्केल 3 ब्रांचेसमध्ये, स्केल 2 ब्रांचेसमध्ये लक्ष देत नव्हते. आता AGMचे सुद्धा फॉलोअप जे आहेत ते चालू झालेले आहेत. NPS साठी फॉलोअप्स घेत आहेत सध्याला. ती नॅशनलाइज असून सुद्धा आमचा कामाचा लोड अजूनही वाढलेला आहे. होऊन काय होईल, प्रायव्हेट झालं अजून थोडासा लोड वाढेल. पण प्रायव्हेटाईज झाल्यानंतर समजा ह्या बँका IBAच्या मध्ये राहिल्या, इंडियन बँक्स असोसिएशनच्या मेंबर राहिल्या, तर तुमच्या पगार पाण्यावर कसलाही फरक पडणार नाही. सध्या अजूनही अशा काही प्रायव्हेट बँक आहेत ज्या IBA मध्ये आहेत, IBAशी संलग्न आहेत. त्यामध्ये फेडरल बँक आहे, साऊथ इंडियन बँक आहे, आय गेस जम्मू अँड काश्मीर बँक पण असावी. ह्या अशा बँक आहेत ज्या पहिल्यापासून IBA मध्ये आहेत. त्यामुळं कामाचा लोड वाढणार हे तर त्रिकालबाधित सत्य आहे. हे कोणती प्रायव्हेट बँक असेल किंवा सध्याच्या नॅशनल बँक असेल, प्रत्येकाच्या केसमध्ये कामाचा लोड वाढणार, हे तर होणारच आहे. पण सोबत जर जेव्हापर्यंत ह्या बँका IBAचे मेंबर आहेत, तुमचे कसलेही बेनिफिट जे त्या काढले जाणार नाहीत. आणि ही गोष्ट होणं न होणं इमिजिएट बेसमध्ये आपल्या हातात नाही. आपल्या हातात आहे एक्झाम आणि एक्झाम पासून पुढे निघायचं. बाकी जे विद्यार्थ्यांना असं वाटतं की ते बँक ऑफ महाराष्ट्राचा, बँक ऑफ बडोदामध्ये आहेत, पंजाब नॅशनल बँकेमध्ये आहेत, SBI मध्ये PO म्हणून आहेत मागच्या 3 वर्षापासून, त्यांनी नका करू. जर तुम्हाला असा प्रॉब्लेम वाटत असेल तर नाही करत, नका करू. तर दुसरा मुद्दा, मी सध्याला ग्रामीण बँकेमध्ये ॲज अ PO म्हणून कामाला आहे. मी अप्लाय केलं पाहिजे का? काही महत्वाच्या गोष्टी. सगळ्यात महत्वाचं, समजा तुमचं पहिल्यापासून बॅकग्राऊंड शहरी होतं. शहरी बॅकग्राऊंड असताना तुम्ही एखाद्या गावामध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळाली आणि ओव्हरऑल तुम्हाला तो मॅच किंवा तो सिंक भेटत नाहीये, अप्लाय करा. तुम्ही ग्रामीण भागातल्या आहात, गावातल्या बँकेमध्ये खुश आहात, अप्लाय करू नका. तुम्ही ग्रामीण असाल किंवा शहरी भागातले असाल, पण ओव्हरऑल ग्रामीण बँकेमध्ये म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राचीच MGB, त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रमोशनला, पहिल्या प्रमोशनला 6, 7 किंवा 8 वर्ष लागत असेल आणि जर तुम्ही परफॉर्मिंग आहात आणि तुम्हाला प्रमोशनची आस आहे, अप्लाय करा. या पद्धतीनं याचं उत्तर हो किंवा नाही असं असू शकत नाही. आपली पर्सनॅलिटी टाईप कोणती, त्या पर्सनॅलिटी टाईपवर ठरवायचं आहे की मला आवश्यकता आहे किंवा आवश्यकता नाही. समजा तुम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये आहात, SBI मध्ये, तुम्ही आहात बँक ऑफ बडोदामध्ये, PNB मध्ये, पण महाराष्ट्राच्या बाहेर काम करताय सध्याला आणि तुमची खूप इच्छा आहे महाराष्ट्रामध्ये यायची. 80% ब्रांचेस महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात पोस्टिंग पाहिजे या नाही, जिथं आहे तिथं खुश आहे, सिक्युरिटी आहे माझ्या जॉबमध्ये. या बँकेने समजा प्रायव्हेटाईज झाली किंवा डिसइन्व्हेस्टमेंट झालं तर काय प्रॉब्लेम होईल, थांबा तिथेच. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वतःच्या प्रायोरिटीवर डिपेंड आहेत, हे लक्षात ठेवा. तिसरा मुद्दा, व्हॉट इज करंट सॅलरी मी सांगितलं आणि प्रमोशन पॉलिसी बद्दल पण सांगितलं. दिलेल्या 19 बँकांमधलं मी फास्टेस्ट म्हणून सांगितलं. सर तुम्ही स्केल 1 पासून ते स्केल 3 10 वर्षामध्ये आणि पुढच्या वर्षी स्केल 4 ला ड्यू अशा किती विद्यार्थ्यांचे नावं सांगू शकतात तुमच्या? मी 10 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं नाव सांगू शकतो जे स्केल 3 आहेत आणि काही दिवसामध्ये स्केल 4 होणार आहेत. बिलकुल. त्यामुळं असे भरपूर विद्यार्थी आहेत की 10 वर्षामध्ये किंवा 11व्या वर्षी 4थं प्रमोशन त्यांना मिळतंय. SBI मध्ये तुम्हाला असिस्टंट टू TO असेल किंवा PO पासून स्केल 2 असेल, एवढं फास्ट मिळत नाही. तर प्रमोशन पॉलिसी जनरली फास्ट आहे. पुढे ॲडव्हान्टेज बँक ऑफ महाराष्ट्राचा पार्ट, सगळ्या गोष्टी डिस्कस होत आहेत. आता सध्या सगळ्यांच्या रडारवर, गव्हर्नमेंटच्या सुद्धा रडारवर बँक ऑफ महाराष्ट्र आहे. पण ओव्हरऑल इथल्या इथं आपल्या मातीत जर काम करायचं असेल तर मग यापेक्षा जास्त दुसरा चांगला ऑप्शन नाहीये, जर तुम्हाला जॉब सिक्युरिटी हा काही विशेष तेवढा महत्वाचा मुद्दा वाटत नसेल तर. तो ओव्हरऑल ह्या पद्धतीने आहेत. बाकी खूप सारे विद्यार्थी असे आहेत, मला माहिती आहे की 150 जागा, ज्यावेळेस मी आधी सांगितलं होतं 3850 जागा सांगून जवळपास 1000 जागा कमी घेऊन SBI नं 3000च्या जवळपास काही विद्यार्थी घेतले होते. त्यात तेवढं मोठं यश होतं. हे माहिती की ह्या ॲडमधून 150 मधून 15 निकाल काढणं सोपं आहे, पण एखादी समजा बँक ऑफ महाराष्ट्रानं PO ची वेगळी ॲड काढली 1000 लोकांची किंवा 500 लोकांची, त्या 500 मधून 15 अवघड आहे, ह्या 150 मधून 15 माझ्यासाठी निकाल काढणं सोपं आहे. का? कारण की त्या एक्सपिरियन्स पाहिजे. जी विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशन, ती कॉम्पिटिशन कमी होते. त्यातल्या त्यात रिटर्न एक्झामला वेटेज जास्त असल्यामुळं साधारणतः याबद्दल
विद्यार्थ्यांना गायडन्सच्या हिशोबाने मी विचार करतोय. फक्त तुम्ही लोकांनी जर तुमच्यापैकी जे लोक या ओव्हरऑल जॉबसाठी इलिजिबल असतील अशाच लोकांनी सध्याला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे, त्या लिंकमध्ये जाऊन आपली माहिती जशी आहे तशी, खोटी माहिती भरायची नाही, तर ती माहिती भरायची आहे. ती माहिती भरल्यानंतर ओव्हरऑल त्यातली बॅच जर काही सफिशियंट विद्यार्थी आले तर त्यांना सांगून आपण एक 6-7 दिवसात बॅच चालू करूयात. मी पहिल्यांदा डेट बद्दल माहिती काढतो की एक्झामची एक्सपेक्टेड डेट काय असू शकते. एक्झामची डेट एकदा कळाली की त्या हिशोबाने मी तुम्हाला कळवतो. फक्त ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे की हो की सीबीओ मध्ये काही कारणानं आपलं नाही झालं किंवा सीबीओ मी देऊन बघितले इथे तर मी अडकलो होतो, तर असं ज्यांना वाटतंय अशा विद्यार्थ्यांनी फक्त खाली दिलेला जो फॉर्म आहे तो भरून द्यायचा आहे. त्यांना कसलाही मेसेज जाणार नाही. त्यांना फक्त या बॅच बद्दल सध्याला कम्युनिकेशन होईल. नंतर त्यांना कम्युनिकेशनसाठी एखादा मेसेज गेला तर नवीन ऍड आल्यानंतर त्यांना माहितीसाठी नवीन स्केल 2 स्केल 3 स्केल 1 ची अशी सीबीओ टाइप मध्ये एखादी ऍड आली तीच माहिती त्यांना जाईल. मधल्या काळात त्यांना कसलाही SMS जाणार नाही. त्यामुळं या विद्यार्थ्यांनी फक्त खाली दिलेला पार्ट तो भरून घ्यायचा आहे. आणि तुमच्या एक्झामसाठी जो महत्त्वाचा पार्ट आहे प्रोफेशनल नॉलेजचा, 20 मार्क क्वांट, 20 रिझनिंग आणि 20 इंग्लिश आहे, पण जो 90 मार्काचा प्रोफेशनल नॉलेज आहे यासाठी मी प्रयत्न करतोय की 2 ते 3 वेगवेगळे फॅकल्टी मला लागणार आहेत. त्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा करंट वालं बँकिंग मला घ्यावं लागेल. त्यासाठी सध्याचा टच मधला फॅकल्टी घ्यावा लागेल, थोडासा सिनियर फॅकल्टी लागेल. आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे आपल्या जुने इंटरव्ह्यू पॅनलमध्ये भरपूर बँक ऑफ महाराष्ट्राचे सिनियर फॅकल्टी होते, ते ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये घरून लेक्चर घेऊ शकतात. साधारणतः त्याबद्दलची डिटेल्स जे आहेत हे ज्यावेळेला मी बॅच घेईल त्यावेळेला सांगेल. पण ह्याच्यावर माझा जोर जास्त आहे का, रिटर्न मध्येचं वेटेज 90 मार्काचं आहेच आहे, पण ओव्हरऑल इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा मला वेगळी मेहनत करून घ्यायची गरज नाही. इथं केलेला अभ्यास तोच त्यांना जसाच्या तसा इंटरव्ह्यूला स्केल 2 च्या इंटरव्ह्यूला कामाला येणार आहे. त्यामुळं हा इथं तो वाला पार्ट 90 मार्काचा जो पार्ट आहे यासाठी साधारणतः 2 ते 3 फॅकल्टी डेप्यूट करून या ठिकाणी आपल्याला तो सुद्धा पार्ट तेवढ्याच चांगल्या पद्धतीने घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये मिक्स आपल्याला वापरायचं आहे फॅकल्टीचं, अशा फॅकल्टीचं जे यंग सुद्धा आहेत आणि सोबत सोबत बँक ऑफ महाराष्ट्राचे किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा SBIचे जुने रिटायर्ड फॅकल्टीज ज्यांनी तिथल्या ट्रेनिंग कॉलेजला, तिथल्या ट्रेनिंग सेंटरला, तिथल्या त्यांच्या लर्निंग सेंटरला त्यांनी ॲज अ फॅकल्टी म्हणून काम केलेलं आहे. सो दॅट ह्या दोन्ही गोष्टींचा आपण ओव्हरऑल चांगल्या पद्धतीने ब्लेंड जर यूज केलं तर निश्चितच निकालामध्ये त्या गोष्टीचा फरक पडेल. तर जे विद्यार्थी साधारणतः या गोष्टीसाठी इंटरेस्टेड त्यांनी तेवढे काम करायचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समजा या ॲडसाठी तुमचे एक्सपिरियन्स वगैरे कमी जास्त पडत असेल, पण तुम्ही एखाद्या प्रायव्हेट, एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेला जरी लागू होत नसेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण की बँकर टू बँकर भरपूर जास्त महाराष्ट्र, त्यातल्या मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असल्यामुळं बँकिंगच्या सर्व्हिसेस महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये बँकेच्या ब्रांचेस सुद्धा खूप आहेत, बँकर्स, नंबर ऑफ बँकर्स भरपूर आहेत. ह्या सगळ्यांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. काही डाऊट असतील तर खाली नंबर दिलेले 77 वाले त्याच्यावर कॉल करून तुम्ही त्याची माहिती घेऊ शकतात. खूप खूप धन्यवाद.